पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या समाधान हेल्पलाईनवर हा धमकीचा फोन आल्याने पोलीस प्रशासनासह राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले, मात्र चौकशीत वेगळाच प्रकार समोर आल्याने त्याला समज देऊन सोडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सीपी ऑफिस समाधान हेल्पलाईनवर एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची थेट धमकी दिली. व्हीआयपी लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे धमकी आल्याने पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी धमकी देणाऱ्या आशिष जमदाडे पाटील नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला आणि भोसरी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. आरोपी आशिष जमदाडे पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान आरोपी हा तीव्र मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले. कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे त्याचा मानसिक समतोल बिघडला होता आणि याच तणावातून त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा महापौरांशी थेट वाद नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी वैद्यकीय व कौटुंबिक परिस्थितीचा विचार करून त्याला योग्य ती समज दिली आणि सोडून दिले. आरोपीला जरी मानसिक तणावामुळे सोडून देण्यात आले असले तरी या घटनेमुळे शहरातील प्रथम नागरिक म्हणजेच महापौरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या मुख्य हेल्पलाईनवरच असा फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.